नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। उदकं हि नयन्ति नेतिका कुसुकारा नमयन्ति ते जनं दारुं नमयन्ति तच्छका अत्तानं दम्मयन्ति पंडिता। दुःखमुक्त महामानव तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानवजातीला दुःखमुक्त करणारा तथागत निर्मित पवित्र बौद्ध धम्म, तथागताच्या शुद्ध आणि पवित्र सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना त्रिवार अभिवादन करून सायंकाळच्या धम्मसंस्कारासाठी आपल्या सुंदरशा सातवाहन बुद्ध विहार सिद्धार्थनगर हडको N12 छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी धम्मसंस्कारासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आपण वर्षामासामध्ये जो ग्रंथ बघत होतो तो ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आहे बौद्ध धम्माच्या अभ्यासासाठी. ज्या ग्रंथाचं नाव आहे धम्मपद गाथा आणि कथा. अतिशय सुंदर असा हा ग्रंथ आणि त्यातील पंडित वग्गापर्यंत आपण आलो होतो. पंडित वग्गातील गाथा क्रमांक 5 आज आपण बघण्याचा प्रयत्न करूया. एकंदरीत धम्मपदातील ही गाथा 80व्या क्रमांकाची आहे. या गाथेमध्ये तथागत सम्यक संबुद्ध आणि दिलेला उपदेश अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या उपदेशामध्ये आपल्याला कारागीर जे लोक असतात त्या कारागीर लोकांच्या गुणधर्मातून किंवा त्यांच्या अंगामध्ये असलेल्या कौशल्याच्या माध्यमातून मनुष्याने काय शिकायला पाहिजे या संदर्भाचा हा तथागत सम्यक संबुद्धांचा अतिशय सुंदर असा उपदेश आहे. तथागत असं म्हणतात की शकंदाला आपण प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नकळत त्या गोष्टी आपण शिकत असतो. उदाहरणार्थ, आपल्या घरातील एखादा लहान मुलगा आहे आणि तो मुलगा किंवा मुलगी आपल्या सर्व लोकांकडे बघून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांना नातू आहेत आणि त्या नातवांचं निरीक्षण तुम्ही करा. तुम्ही ज्या गोष्टी करत आहेत त्याच गोष्टी ते करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. विशेषतः मुली, लहान मुली, आजी किंवा मम्मी या दोघीजणी जर स्वयंपाकगृहात असतील आणि स्वयंपाक करत असतील ना, तर लहान मुली आईजवळ येऊन लुडबुड करतात. मग छोटा उंडा तयार करतात, लाटण्याचा प्रयत्न करतात. आई भांडे धुताना करता तर काहीच येत नाही, पण शिकण्याचा तेव्हापासून प्रयत्न करतात, है ना. आणि मग त्यांची आपुलकी पुढे जाऊन त्यांच्या कामामध्ये त्यांना तरबेज बनवते. म्हणजे तेव्हापासून ते काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असतात हे आपल्या लक्षात येतं. या कथेच्या माध्यमातून आणि या गाथेच्या माध्यमातून तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की प्रत्येक भिक्खुनी आणि प्रत्येक भिक्खुनींनी, प्रत्येक उपासकांनी आणि प्रत्येक उपासिकांनी
रोजच्या दैनंदिन व्यवहारात आपण एकमेकांकडून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि वारंवार असं शिकण्याचा प्रयत्न आपण जेव्हा करतो ना, तर तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण फार पुढे आणि पुढे निघून जात असतो. बघा, 50 लोकांचा ग्रुप आहे, 100 लोकांचा ग्रुप आहे, 150 लोकांचा ग्रुप आहे, 200 लोकांचा ग्रुप आहे. तर या ग्रुपमध्ये किंवा या समूहामध्ये सर्वजण सारखे नाही आहेत. 50 महिलांचा ग्रुप आहे, 50 पुरुषांचा ग्रुप आहे. तर पुरुषाच्या ग्रुपमधले 50च्या 50 लोक सारखेच आहेत का? महिलांच्या ग्रुपमधले सर्वच्या सर्व महिला, ताई, आई सारख्याच आहेत का? अजिबात नाही. पण या फरकाने न विचार करता एकमेकांमध्ये काही ना काहीतरी ज्या चांगुलपणा आहे किंवा चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण टिपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पक्षी बघा, दारावर आल्यानंतर आपण जर त्याला खायला धान्य वगैरे टाकले ना, खडे घ्या, जेवढं धान्य आहे मुठभर धान्य घ्यायचं आणि 2 मुठी त्याच्यात खडे मिक्स करायचे आणि त्या 2 मुठीसह ते धान्य त्या पक्ष्यांवरती खाण्यासाठी टाकून द्यायचं. पण धान्यासोबत खडे आहेत म्हणून ते पक्षी खडे खात नाहीत. खातात का? अजिबात नाहीत. धान्यच खातात. बरोबर आहे. मग पक्षी आंधळा असला काय आणि बहिरा असला काय, पण तो खाईल काय? धान्यच. म्हणजे पक्ष्यांच्या गुणधर्मांचा विचार केला असता पक्ष्यांना सुद्धा हे समजू लागलं की ज्याला मन नाही, मन आहे का त्याला? नाही. कितीही जगातला मोठा प्राणी घ्या, अस्वल घ्या, घोडा घ्या, बैल घ्या, हत्ती घ्या, बकरी घ्या, लांडगं घ्या, कोलं घ्या, कुत्रं घ्या, हे मोठे मोठे प्राणी. एखादा मकोडा घ्या, बारीक मुंगी घ्या, बारीक्यातली बारीक मुंगी घ्या, यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या वस्तू ते आपोआप पद्धतीने मिळतात का? नाही. तर त्यांना संघर्ष करावा लागतो. आपण रोजच्या भोजनासाठी किती संघर्ष आहे आपलं, है ना? तर आपल्या रोजच्या भोजनाच्या संघर्षातून जे 2 घास आपल्याला सुखाचे मिळतात, ते 2 घास मिळाल्यानंतर जी निर्माण होणारी आपली ऊर्जा आहे ती आपली धम्मकार्यात लागली पाहिजे, जेणेकरून आमचं जीवन सुखी होईल, समाधानी होईल. इकडे पक्षाच्या बाबतीमध्ये पक्षी हा ज्या पद्धतीनं खडे वेचत नाही तर दाणे टिपतो आणि त्याच्यावरती आपला उदरनिर्वाह करतो किंवा भूक भागवतो. मग या कथेमध्ये आणि या गाथेमध्ये अशा काही कारागिरांची प्रशंसा केलेली आहे तथागत सम्यक संबुद्धाने. जसं की शेतकरी किती कुशल असतो. शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या आयडिया असतात. शक्कल लढवतो तो आणि त्या शकलांच्या माध्यमातून किंवा त्या सगळ्या युक्तींच्या माध्यमातून त्याची पिकाचं रक्षण करण्यासाठी तो वाटेल ते प्रयत्न करतो आणि आपल्या पिकाला टिकवतो. नंतर लोखंडाचं काम करणारे लोक, है ना, लोखंडाचं काम करणारे लोक तेवढा जाड आणि न वाकणारा लोखंड सुद्धा तापून वाकवतात आणि त्याच्यावरती कारागिरी करतात. लाकडावरती काम करणारे कारपेंटर ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा लाकडावरती खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने नक्षीकाम करतात आणि त्यांना पाहिजे त्या भावात त्या वस्तू बनवून विकतात आणि आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. तथागत सम्यक संबुद्धांनी शिकवलेल्या आजच्या गाथेतल्या आणि कथेतला अर्थ सर्वसाधारण उपासक उपासिकांसाठी हाच आहे की तथागत सम्यक संबुद्ध आजच्या उपदेशामध्ये असं म्हणतात की जो उपदेश एक पंडित नावाचा सामनेर आहे आणि तो अरहंत झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांनी केलेला हा सुंदर असा उपदेश आहे, तो आपण बघण्याचा प्रयत्न करूया. तर धम्मपद गाथा क्रमांक 80 या धम्मपदातल्या 80व्या गाथेनुसार धम्मपदामध्ये आलेली एक कथा आहे. ही कथा श्रावस्तीची आहे आणि या कथेला आपण खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रावस्तीमध्ये एक श्रीमंत असा सावकार होता, व्यापारी, है ना. श्रीमंत असा एक सावकार होता आणि त्या सावकाराला एक पंडित नावाचा सुंदर असा मुलगा होता. तो सुंदर होता, दिसायला सुंदर होता, बुद्धीनेही खूप चांगला होता.
बघा, एकदा श्रावस्तीमध्ये असेच काही भिक्खूंचे प्रवचन त्यांना ऐकले, भिक्खूंच्या सहवासात गेला आणि त्याच्या मनात इच्छा झाली की नाही, मलाही भिक्खू व्हायचं आहे. श्रीमंत घरातला पोरगा, दिसायलाही सुंदर आहे, चाणाक्ष आहे, बुद्धीनं तीक्ष्ण आहे, आणि संघाला सुद्धा वाटलं की असा मुलगा जर संघामध्ये आला तर निश्चित स्वरूपात संघाचंही कल्याण होईल आणि याच्या माध्यमातून जे लोक धम्म ऐकतील त्यांचे दुःख सुद्धा नाहीसे होतील. त्या पंडित नावाच्या मुलाने सारीपुत्राला त्यांनी जाऊन विनंती केली की भंते, विनंती करतो की मला तुमच्या भिक्खू संघामध्ये संमेलित करा. तेव्हा त्याचं वय होतं फक्त 7 वर्षाचं. 7 वर्षाचं, हा ना, 7 वर्षाचं वय असलेला मुलगा संघामध्ये अग्रेसर असलेल्या सारीपुत्र भंतेंना विनंती करतोय की भंते, मला तुमच्या संघामध्ये घ्या. सारीपुत्र भंतेजीनं त्याला दीक्षा दिली आणि मग आता सारीपुत्र ज्याचा गुरु आहे त्याला काय कमी पडणार आहे? आपण सुद्धा आपल्या मुलांना शाळा टाकत असताना आपण पाहतो ना की आपल्या खिशाला परवडणारी शाळा कोणती आहे आणि कुठे चांगल्या पद्धतीने शिक्षण दिलं जातं, या 2 गोष्टी आपण पाहून त्या शाळेत आपली मुलं घालत असतो. तर या पद्धतीने सुद्धा लोक त्या काळचे हाच विचार करायचे की ज्याचा गुरु जर सारीपुत्र झाला, ज्याचा गुरु जर महामोकल्याण झाला, ज्याचा गुरु जर उपाली झाला, ज्याचा गुरु जर आनंद झाला, तर त्याला जीवनामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. आणि म्हणून या सामनेर पंडिताने सुद्धा भिक्खू संघामध्ये येण्यासाठी सारीपुत्र यांना विनंती केली आणि सारीपुत्राने त्याला दीक्षा दिली आणि त्याची बुद्ध धम्माच्या संदर्भातली, बुद्ध धम्म आणि संघाच्या संदर्भातली शिकवणूक सुरू झाली, उजळणी त्याची सुरू झाली. एकदा आपल्या गुरुसोबत दीक्षा घेतल्यानंतर 7व्या दिवशी, बघा, दीक्षा घेतल्यानंतर 7व्या दिवशी, किती वर्षाचा असताना दीक्षा घेतली? 7 वर्षाचा असताना. आणि दीक्षा घेऊन 7व्या दिवशी जेव्हा आपल्या गुरु समवेत श्रावस्तीमध्ये चारिका करण्यासाठी निघाला, भिक्षाटन, हा ना, चारिका करण्यासाठी निघाला, तर चारिका करत करत असताना त्याने एका शेतकऱ्याला पाहिले. बघा, निरीक्षण कौशल्य असतं काही लोकांकडं, म्हणजे प्रत्येक गोष्टीतून ते काही ना काहीतरी घेण्याचा प्रयत्न करतात. निरीक्षण कौशल्य असतं. आणि हा तर एवढा हुशार होता, चाणाक्ष होता, सुंदर होता आणि श्रीमंत घराण्यातला होता. मग तो चालत असताना आपल्या गुरुसमवेत त्यानं शेतकऱ्याला पाहिलं. शेतकरी आपल्या पिकाला पाणी देत होता. कोणताही शेतकरी आपल्या पिकाला पाणी देत असताना त्या शेतामध्ये वाफे तयार करत असतो. वाफे समान प्रमाणामध्ये, प्रत्येक पिकाला समान प्रमाणामध्ये पाणी मिळावं या उद्देशानं वाफे तयार करतो आणि त्या वाफ्याच्या माध्यमातून सर्व पिकाला सारख्या पद्धतीनं पाणी मिळतं आणि ते पाणी त्या पिकाच्या उन्नतीसाठी कामाला येतं. त्यांनी ते पाहिलं. त्यांनी काय पाहिलं की हा शेतकरी किती कुशल आहे, किती हुशार आहे, की या शेतकऱ्याने एकाही त्याच्या शेतातल्या पिकाला तो कमी जास्त प्रमाणात पाणी देत नाहीये. म्हणजे या झाडाला जास्त पाणी, या झाडाला कमी पाणी असं नाही आहे. समान प्रमाणामध्ये पाणी आहे आणि पाणी सुद्धा अशा ठिकाणी जात आहे की स्वाभाविक पाणी ज्या ठिकाणी जात नाही. म्हणजे उतार असला तर पाणी चढतं का? नाही चढतं. पण तशा पद्धतीनं जर रचना केली, तशा पद्धतीनं जर वाफे तयार केले, तशा पद्धतीनं पाण्याला जर मार्ग दिला तर पाणी उतारावर पण चढतं, है ना. तर त्या पद्धतीनं शेतकऱ्याने ती व्यवस्था केली आणि शेतकऱ्याची ती व्यवस्था या पंडित नावाच्या सामनेराने हेरली. त्याला ते समजलं आणि त्याला समजून तो आपल्या मनातल्या मनात विचार करू लागला आणि मनातल्या मनात विचार करत असताना थोडा आणखी पुढे गेला आणि पुढे जाताना, चारिका करताना पुढे जाताना त्यांनी पाहिलं की आणखी एक कारागीर आहे, कुशल कारागीर आहे, की जो लाकडांच्या वरती नक्षीकाम करत आहे. हे मोठे मोठे खोड आहेत, वृक्षाचे खोड आहेत, त्या खोडाला योग्य तऱ्हेनं कापतोय, त्याच्या योग्य पद्धतीनं समान रेषेमध्ये, समान उंचीच्या, समान आकाराच्या अशा ढिपल्या काढतोय आणि त्याच्यावरती सुंदर अशी नक्षीकाम करतोय. त्याने विचार काय केला
अरे हे झाडाला जेव्हा खोड होतं तेव्हा ते खोड कसं होतं, वाकडं तिकडे होतं. कुठे खोलगड भाग होता, कुठे बाहेर आलेला भाग होता, कुठे जळालेला असेल, कुठे काळपट असेल. पण याने योग्य पद्धतीनं त्या वृक्षाची साल काढल्यानंतर त्या सालीच्या आतल्या बाजूला असलेल्या त्या लाकडावरती ज्या पद्धतीनं तो नक्षीकाम करत आहे हे यालाच जमेल. अशा पद्धतीनं दुसरं एक उदाहरण त्यानं पाहिलं आणि पुन्हा तो मनात विचार करू लागला. कारण शिष्य साध्या सुध्या भिक्षूचा नव्हता, शिष्य होता पंडित नावाचा श्रामणेर हा सारीपुत्रांचा. विचार करत होता मनात. विचार करता करता गुरुजीला विचारलं की भंते, किती चांगलं आहे, किती मोठं काम आहे आणि किती या लोकांची कला कुशल आहे, की या लोकांच्या हातामध्ये किती चांगला गुण आहे. एकीकडे शेतकरी त्याच्या प्रत्येक शेतामध्ये असलेल्या पिकाला समान प्रमाणामध्ये पाणी देतोय है ना, एकाही पिकाला कमी जास्त पाणी होत नाहीये. दुसरीकडे हा लाकडावरती काम करणारा कारागीर किती कुशल पद्धतीनं त्या लाकडावरती नक्षीकाम करत आहे. हे किती चांगलं आहे, हे किती उत्तम आहे. अशा पद्धतीनं तिथे आपल्या गुरुला त्यांनी सांगितलं. आणि हे सांगताना गुरुला एक प्रश्न विचारला की भंते, एक मनात प्रश्न आहे, विचारू का तुम्हाला. सारीपुत्र म्हणले विचार, काही हरकत नाही. सारीपुत्राला माहित होतं की याच्या मनात खूप चांगला विचार आहे. आणि त्याने विचारलं की पाणी हे अचेतन आहे, चेतना नाही ना पाण्यामध्ये, चेतना रही नाही. पाणी हे अचेतन आहे, लाकूड हे अचेतन आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी कशा आहेत, अचेतन आहेत, चेतना नाहीत. उदाहरणार्थ सजीवामध्ये चेतना असते, निर्जीवामध्ये चेतना नसते. बरोबर आहे. म्हणजे जिवंत माणसाला मेणबत्तीचा चटका सुद्धा अणुबॉम्ब सारखा वाटतो. बरोबर आहे. आणि मेलेल्या माणसाला मनभर लाकडं टाका का 2 मन टाका का 50 किलो गौऱ्या टाका, एकदा फुकून दिलं की झाला कार्यक्रम. कारण मेलेल्या माणसामध्ये चेतना नसते, पण जिवंत माणसामध्ये चेतना असते. आणि ही चेतना काय काम करते, ही चेतना माणसाला संवेदना निर्माण करून देते. बरोबर आहे. आणि ही चेतना आपण दर पौर्णिमेला अनुभवता किंवा विहारात येणारे दर दिवशीला ध्यान करणारे लोक हे अनुभवतात. 5 मिनिटं बसल्यानंतर आपल्या सुखद वेदना दुःखद वेदना तयार होतात. तर ह्या सुखद आणि दुःखद वेदना कोण आपल्याला लक्षात आणून देते, आपल्यामध्ये असलेली चेतना. बरोबर आहे. आपल्यामध्ये असलेली चेतना म्हणजे तळपायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत ही चेतना काम करते. बरोबर आहे. ही चेतना काम करते. आणि म्हणून ही चेतना ज्या पद्धतीनं काम करते, तर पाण्यामध्ये तर चेतना नाहीये भंते, लाकडामध्ये तर चेतना नाहीये. मग पाण्यामध्ये चेतना नसताना, पाण्यामध्ये जीव नसताना, पाण्यामध्ये संवेदना नसताना जर पाणी हे शेतकऱ्याला पाहिजे त्या पद्धतीनं शेतकरी वळवत आहे, बघा किती मोठा अर्थ आहे याच्यामध्ये. ज्या पाण्यामध्ये जीव नाही, चेतना नाही, चेतना विहीन असलेलं पाणी जर शेतकरी पाहिजे त्या पद्धतीनं वळवत आहे, तर काना बरं, मी चेतना असलेला माणूस आहे ना, मग मी माझं दमन का करू नये, मी माझ्या मनाला का बरं शांत करू नये. अशा पद्धतीनं गुरुला त्यांनी सवाल केला, प्रश्न उद्भवला त्याच्या मनात आणि आपल्या गुरुला सांगितलं. आणि गुरुने सुद्धा सारीपुत्राने मनाचं दमन कसं करावं, बघा मनाचं दमन कसं करावं या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीची शिकवण आपल्या पंडित नावाच्या श्रामणेर शिष्याला दिली. आणि पंडित खूप चांगल्या पद्धतीनं गुरुची शिकवण, दमन करणं म्हणजे काय, शांत करणे. बरोबर आहे. दमन करणे म्हणजे शांत करणे. आणि शांत करताना खूप चांगल्या पद्धतीनं मनाला समजून घ्यावं लागतं. प्रत्येक गोष्टीचा विचार करून मनावरती ताबा ठेवावा लागतो. मनाची पहारेकरी करावी लागते. ज्या पद्धतीनं शेतकरी आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी कुंपण घालतो आणि त्या कुंपणाच्या माध्यमातून आपल्या पिकाचं रक्षण करतो, त्या पद्धतीनं ध्यान करणारा, साधना करणारा, विपස්සना करणारा उपासक किंवा उपासिका
या दोघांना सुद्धा साधक म्हटलं जातं. तर साधक हे आपल्या मनाचं रक्षण करण्यासाठी, मनाला संयमित बनवण्यासाठी विपස්සनेचा कुरण किंवा विपස්සनेची जाळी किंवा विपස්සनेचा असा बांध बांधून ठेवतो की ज्या माध्यमातून मनाचं रक्षण केलं जातं. सारीपुत्र भंतेनी त्या शिष्याला ही अशा पद्धतीची योग्य ती कला शिकवली आणि शिष्य कामाला लागला. काही दिवसात श्रोतापन्न झाला, काही दिवसात सकृदागामी झाला, पुढे काही दिवसात अनागामी झाला, पुढे काही दिवसात अरहंत झाला. म्हणजे पंडित नावाचा हा श्रामणेर अरहंत होईपर्यंत विपස්සनेचा अभ्यास करू लागला. पण अभ्यास करत असताना बारकाईने आपल्या मनाचं मनन चिंतन करू लागला आणि आपल्या मनाला, शरीराला खूप चांगल्या पद्धतीनं दमन करू लागला. आपल्या शरीराला आणि मनाला दमन करता करता तो अरहंत पदापर्यंत पोहोचला. बघा, ज्याला मनाचं दमन करता आलं तिथे वय काही कामाचं नाहीये. आपण याही अगोदर पाहिलं की 7 वर्षाचे भिक्खू अरहंत झाले. शिवली भंते, नागसेन भंते, है ना, 7 वर्षाचे हे भिक्खू अरहंत झाले. आणि म्हणून उपासक उपासिका सुद्धा महान श्रेष्ठ अनागामी पदापर्यंत पोहोचले. 7 वर्षाची होती विशाखा जेव्हा बुद्धाचं पहिलं प्रवचन तिने ऐकलं. श्रोतापन्न झाली. राजा प्रसेनजीत श्रोतापन्न झाले, राजा बिंबिसार श्रोतापन्न झाले, पुढे चालून राजा अजातशत्रू सुद्धा श्रोतापन्न झाले, सुप्पवासा श्रोतापन्न झाल्या. तर असे बरेच असे लोक आहेत की ज्यांनी मनाचं दमन केलं. ते सारे लोक धम्मपदामध्ये फार पुढे पुढे गेले. आणि हे सुद्धा चांगल्या अभ्यासाने पंडित नावाचे श्रामणेर, सारीपुत्राचे शिष्य काही वेळातच, काही काळामध्येच अरहंत पदाला पोहोचले. अरहंत पदाला पोहोचल्यानंतर चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर ती सारी चर्चा तथागत सम्यक संबुद्धांकडे गेली. आणि तथागत सम्यक संबुद्धांजवळ हे सारे भिक्खू जमा झाले. जेव्हा केव्हा भिक्खूंच्या मनामध्ये शंका निर्माण व्हायची, प्रश्न निर्माण व्हायचे, तर जिथे तथागत सम्यक संबुद्ध असायचे हे सारे भिक्खू बुद्धांकडे जायचे आणि प्रश्न उपस्थित करायचे. साऱ्या भिक्खूंनी प्रश्न उपस्थित केला की भगवान, एवढ्या कमी वयामध्ये हा अरहंत झाला, खरं आहे का? ते भगवान बुद्ध त्या साऱ्या भिक्खूंना उपदेश देत होते. ठिकाण होतं जेतवन, अर्थात अनाथपिंडकाचं जेतवन श्रावस्ती. साऱ्या भिक्खूंच्या मनात शंका निर्माण झाली की एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढ्या कमी काळामध्ये हा पंडित नावाचा श्रामणेर अरहंत कसा झाला, है ना? बरं, या सर्व भिक्खूंच्या वेगळेपणानं त्यानं काम केलं. त्याचं काम काय होतं की प्रत्येक घटना पाहायच्या आणि त्या घटनेतलं चांगलं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक गोष्टीमध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या गोष्टी आपल्याला दिसतात, अनुभवतात, आपण ज्या गोष्टीचा उपयोग करतो त्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगुलपणा आपल्याला दिसतो. मग ते सजीव असेल, निर्जीव असेल, माणूस असेल, स्त्री असेल किंवा जनावर असतील, पशु पक्षी असतील, या साऱ्यामध्ये काही ना काहीतरी चांगलं आहे. आणि जेव्हा ते चांगलं घेण्याचा प्रयत्न आपण करतो ना, आणि चांगलं घेऊन मनाचं दमन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण धम्मामध्ये फार पुढे आणि पुढे जात असतो. इथे सुद्धा तेच झालं. गुरु मिळाला सारीपुत्र, आणि सारीपुत्र गुरु कसा मिळाला की मी शिकवतो पण ध्यान तुला करावं लागेल, मी समजावून सांगतो पण प्रयत्न तुला करावे लागतील, तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी देतो पण मनाला संयमित तर तुलाच करावं लागेल, असा गुरु मिळाला. आणि म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं. हे सारे भिक्खू तिथे गेल्यानंतर भगवंताला त्यांनी प्रश्न विचारला की एवढ्या कमी वयात, वय कमी होतं ना, एवढ्या कमी वयात आणि एवढ्या कमी काळात हा अरहंत कसा काय झाला, हे खरं आहे का? तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले की मी सामनेर पंडितावरती, सामनेर पंडिताचं रक्षण करण्यासाठी त्याच्या दरवाजाच्या बाहेर सारीपुत्राला नेमलं होतं. म्हणजे सामनेर पंडिताच्या मनामध्ये एकही कुविचार जाऊ नये, साधना, विपස්සना आणि ध्यानाच्या संदर्भात त्याच्या मनात थोडी सुद्धा शंका राहू नये.
काया वाचा आणि मनाने त्यांनी एकही अकुशल कर्म करू नये यासाठी महान भिक्खू यांची नेमणूक करण्यात आली होती, ज्यांचं नाव होतं सारीपुत्र. आणि सारीपुत्र असल्यामुळे पंडित सामनेराला त्या गोष्टी फार सोप्या झाल्या. अशा पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धांनी त्या साऱ्या भिक्खूंना तिथे उपदेश दिला. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या माणसाला आपल्या मनाचं रक्षण करता आलं तो व्यक्ती धम्माच्या प्रगतीमध्ये फार पुढे पुढे जातो आणि त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. मग फार कमी वेळातल्या कमी वेळात तो पाहिजे त्या पदावरती धम्मामध्ये पोहोचतो. ही धम्माची महती आहे. पण त्यासाठी तुम्हाला गुरु सुद्धा तसाच निवडावा लागेल. बरोबर आहे, गुरु तसा निवडावा लागेल. आजच्या काळात बघा लोक सुखी व्हायसाठी गुरु निवडतात है ना. 1.25 रुपयात गुरु, 100 रुपयात गुरु, 500 रुपयात गुरु, 1000 रुपयात गुरु. श्रीमंत लोक लाखात गुरु करतात, त्याच्यापेक्षा श्रीमंत लोक करोडाचा गुरु करतात. आणि गुरु काय येतो, थांबतो अर्धा एक तास आणि 20-25 लाखाचा चुना लावून जातो. असे गुरु असतात है ना. मग अशा गुरुनं कोणाचं कल्याण होईल का? नाही. ज्या ज्या लोकांना आपल्या स्वतःच्या मनाचं दमन करायचं आहे अशा साऱ्या लोकांनी जिथे रुपया 1.25 रुपया लागत नाही अशा बुद्धाला गुरु केलं पाहिजे, हे का नाही. अशा बुद्धाला गुरु करणारे लोक आपल्या आयुष्यामध्ये कधीही कमी पडत नाही. हा महान असा उपदेश त्यावेळेस तथागत सम्यक संबुद्धांनी जेतवनामध्ये साऱ्या भिक्खूंना दिला. आणि उपदेश देत असताना धम्मपद या पवित्र ग्रंथातील 80 क्रमांकाची गाथा बोलली. ती गाथा लक्ष देऊन ऐका. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, उदकं हि नयन्ति नेतिका उसाकार नमयन्ति ते जनं दारुं नमयन्ति तच्छका अतानंदं मयन्ति पंडिता उदकं हि नयन्ति नेतिका उसुकारा नमयन्ति ते जनं दारुं नमयन्ति तच्छका अत्तानंदं मयन्ति पंडिता. अर्थ, पाणी घेऊन जाणारे जिथून पाहिजे तिथूनच पाणी भरून घेऊन जातात. बाण बनवणारे बाणाला तापून सरळ करतात. सुतार लाकडाला आपल्या आवडीनुसार सरळ किंवा वाकडे करतो. आणि पंडित ज्ञानी लोक आपले स्वतःचे दमन करतात. या पावन पवित्र सत्यवचनाने आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो, अशा प्रकारची आपल्या सर्वांविषयी मंगल मैत्री अर्पण करतो आणि आजचा धम्म संस्कार या ठिकाणी संपन्न करतो. भवतु सब्ब मंगलं, आपल्या सर्वांचे मंगल हो.